ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। ओमराजे निंबाळकर यांना ऑपरेशन टायगर संदर्भातला प्रश्न विचारला असता त्यांनी यावर मौन बाळगलेलं आहे। ओमराजे उद्धव ठाकरेंशी त्यांचं बोलणं झालेलं आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तसंच वर्धापन दिनी ओमराजे उपस्थित राहणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ऑपरेशन टायगरची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरेंचे खासदार फुटणार या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। सकाळी संजय राऊतांनी सुद्धा अनेक प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांना ऑपरेशन टायगर संदर्भातला प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र यावर काहीही बोलायला नकार दिलेला आहे। त्यांनी यावेळी मौन बाळगल्याचं आपल्याला आज पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाचा खटल्याचा अंतिम सुनावणी होती। काय झालं न्यायालयात सगळ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते। आज आपण बघितलं असेल मागच्या 20 वर्ष 13 दिवसापासून आमचा राजे निंबाळकर परिवाराचा आणि समतकाजीच्या कुटुंबाचा जो संघर्ष चालू आहे, मला वाटतं त्या संघर्षाच्या निर्णयाची वाट आम्ही दोन्ही कुटुंबीय आज बघत होतो। पण काही तांत्रिक अडचणीमुळं हा निकाल आता 20 जून रोजी होणार आहे, म्हणजे अजून 3 दिवस त्या ठिकाणी आहेत। अपेक्षा इतकीच आहे की मागच्या 20 वर्ष 13 दिवसामध्ये जे काही यातना, दुःख, त्रास, संघर्ष माझ्या आणि समतकाजीच्या कुटुंबाच्या वाट्याला आला, त्याची भरपाई कोणच देऊ शकत नाही। पण ज्यांच्यामुळं आला अशा लोकांना जी भारतीय संविधानामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेनुसार तरतूद आहे, थंड डोक्यानं विचारपूर्वक एखाद्या माणसाचा खून करणं, मला वाटतं त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद ही फाशीची आहे। मला वाटतं ती मिळावी हीच अपेक्षा आहे। 16 महिने कट रचला गेला, 25 लाखाची सुपारी त्या काळात दिली गेली। किती क्रूर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी, मला वाटतं ह्याचं वर्णनच माणसामध्ये त्या काय माणुसकी शिल्लक आहे का नाही अशी अवस्था आहे। मला वाटतं ह्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही। हे हैवानाचं आणि नीच वृत्तीच्या लोकांचं काम असतंय। अपेक्षा इतकीच आहे की आम्ही संविधानाच्या मार्गानं झगडतोय, न्यायाच्या मार्गानं झगडतोय, यश मिळेल आणि निश्चितपणे ज्या कोणी लोकांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा होईल। नाही, तुम्ही यावेळेस बऱ्याच वेळेला भाषणातून किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर या सगळ्या गोष्टीबाबत बोलताना ना तुमच्या संघर्षाच्या कहाण्या ऐकवल्यात। न्यायाची अपेक्षा निश्चितपणे आहे, त्याच्यावर विश्वास आहे, म्हणून तर आम्ही आजपर्यंत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। तुम्हाला फॉलो करणारे खूप लोक आहेत राज्यात आणि तुमच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत। आणि सध्या जे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्ही फक्त 19 तारखेचा जो निकाल आहे, मला आता मी फक्त 19 तारखेच्या निकाल 20 तारखेला 19ला नाही 20 तारखे दिलेली आहे, 20 जूनला लागेल। पण 19ला तुम्ही कुणाच्या वर्धापन दिनाला जाणार एवढं तर क्लिअर करा प्लीज। मी अरे काय चर्चा करायची आवश्यकता आहे? पण तुम्ही 2 दिवस गायब आहात, याच्यावर खूप चर्चा सुरू आहे, याच्यावर सगळी चर्चा सुरू आहे। ऑनलाईन होतो उपस्थित बैठक। पण काय तुमचं उद्धव साहेबांशी काय बोलणं झालं? झालं। पण सगळ्या खासदारापैकी तुम्हाला एका वेगळ्या धर्तीवर मोजतायत लोक, तुमचा फॅन फॉलोइंग खूप आहे, त्यामुळे तुम्ही कुठे जाणार तुमच्या निर्णयाकडे खूप वेगळ्या दिसत। 6 महिन्यापासून चालू आहे ती, त्याच्याबद्दल मला तुम्ही 19 तारखेला आज नको, आता नको प्लीज। तर ओमराजे निंबाळकर यांना हा प्रश्न विचारला होता वर्धापन दिनी तुम्ही कुठे जाणार, मात्र त्यांनी या संदर्भात काहीही बोलायला नकार दिलेला आहे। 6 महिन्यांपासून ही चर्चा सुरू आहे असं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मौन बाळगलेलं आहे। त्यामुळे आता येत्या काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे।